6 नंबर शेवटचा चॅप्टर आहे आपल्या सिलेबस मधला तो चालू केला होता. काय होतं नाव त्याचं? बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. जंक्शन ट्रान्झिस्टर और बीजेटी. बरोबर आहे. हा चॅप्टर आपण काल चालू केला होता. त्याच्यामध्ये काल आपण त्याचे टाइप्स बघितले. बरोबर आहे. टाइप्स ऑफ बीजेटी बघितले. त्या दोन्हीचे सिम्बॉल्स बघितले दोन्ही टाइपचे. बरोबर आहे का? बघितले की नाही? हो सर. हो सर. आता काय बघितलं आहे? आता वर्किंग बघितलं. दोन्ही ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं होतं हे आपण बघितलेलं आहे. काय बघितलं का काल? कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन्स बघितले. कॉन्फिगरेशन. ओके. कॉन्फिगरेशन्स कुठले कुठले कॉन्फिगरेशन्स आहेत ते बघितले. आता आज जे आपण बघणार आहे ती बघणार आहे रिजन्स ऑफ बीजेटी और आउटपुट कैरेक्टरिस्टिक्स ऑफ बीजेटी. आउटपुट कैरेक्टरिस्टिक्स और रिजन्स ऑफ बीजेटी. आता मेनली जे 3 रिजन्स आहेत बघा. मेनली बीजेटीचे 3 रिजन्स आहेत. एक आहे कट ऑफ रिजन. दूसरा आहे सॅच्युरेशन रिजन. थर्ड आहे ऍक्टिव्ह रिजन. काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? सगळ्यांना आवाज बोर्डवरच दिसतंय ना व्यवस्थित सगळ्यांना? यस यस दिसतंय. असं घेऊ देत ना? असं शिकवू देत का रोजच्यासारखं शिकवायचं? हो सर. असं शिकवू देत ना? हो सर. हो सर. ओके. बघा आता आपण हा पॉइंट बघणार आहे रिजन्स ऑफ आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बीजेटी. Regions or output characteristics of BJT. त्याच्यात एक इन्स्ट्रक्शन द्यायचा उद्या आपला युनिट टेस्टचा पेपर आहे. तर जो काही बीईचा युनिट टेस्ट पेपर आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मधला जो काही इलेक्ट्रॉनिक्सला जो काही सिलेबस असेल, इलेक्ट्रिकलचा सिलेबस सरांनी दिलेला असेल तुम्हाला, चितोळे सरांनी. तर इलेक्ट्रॉनिक्सचा सिलेबस हा जो काही आपला पीएन जंक्शन डायोड हा चॅप्टर होता तो असेल. आणि आज जेवढा सिलेबस ह्याचा होतोय ह्या चॅप्टरचा तिथपर्यंत असेल. पीएन जंक्शन डायोड आणि पीएन जंक्शन डायोड मधला तो चॅप्टर डायोड्स अँड ऍप्लिकेशन्स म्हणून जो काही चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर आपला इलेक्ट्रॉनिक्सचा तो. आणि हा चॅप्टर जिथपर्यंत आज होतोय तिथपर्यंत तुम्हाला सिलेबस असेल. ओके. आता आजचा पॉइंट आपण बघणार आहे तो आहे रिजन्स of BJT or output characteristics of BJT. Output characteristics of BJT. ओके. आता हे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपल्याला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यानंतरच मी त्याचं प्रॅक्टिकल करून बघितलेलं असेल, दाखवलं असेल आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. किंवा जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स डायोडमध्ये, तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असेल तर ग्राफ असतो. तर एक ग्राफ असतो.
कॅरेक्टरिस्टिकचा जो काही ग्राफ आहे आता मला सांगा याच्यासाठी आपण आता मोस्ट ऑफ द टाइम्स जे काही पण आता 3 कॉन्फिगरेशन्स आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितले होते. कुठले कुठले कॉन्फिगरेशन्स होते? 3 कॉन्फिगरेशन्स बघितले. बेस कॉमन बेस त्याला सीई म्हणायचं. दुसरं काय? इमिटर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. दुसरं होतं सीसी कलेक्टर. तर मोस्ट ऑफ द टाइम जे आपण रेफर करतो तो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन रेफर करत असतो. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन रेफर करत असतो. आणि जो काही आपण ट्रान्झिस्टर मोस्ट ऑफ द टाइम यूज करत असतो तो ट्रान्झिस्टर असतो एनपीएन. एनपीएन तुम्हाला असं दिलं असेल किंवा एनपीएन असंही देतात. स्मॉल लेटर मध्ये पण देतात, कॅपिटल लेटर मध्ये एनपीएन लिहिलं जातं. ओके, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम एनपीएन ट्रान्झिस्टर यूज केला जातो आणि जे कॉन्फिगरेशन यूज केलं जातं ते असते कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. ओके, त्यामुळं त्याला जो काही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आता कॉमन इमिटर मध्ये आउटपुट करंट कुठला होता नोट्स मध्ये मी दिलेला आहे. आउटपुट करंट आहे आयसी करंट. काय आहे? आयसी करंट. आणि आउटपुट व्होल्टेज आहे ते व्हीसीई व्होल्टेज आहे. व्हीसीई व्होल्टेज आहे. म्हणजे इट इज अ ग्राफ. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असते? इट इज अ ग्राफ आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज. इट इज अ ग्राफ आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? इट इज अ ग्राफ आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज. हा एक ग्राफ आहे. कशा कशाचा ग्राफ आहे? तर आउटपुट करंट आणि आउटपुट व्होल्टेजचा ग्राफ आहे. ओके, आणि हा ग्राफ कधी ड्रॉ करायचा आहे? इनपुट करंट इज कॉन्स्टंट. त्यावेळेस तुमचा इनपुट करंट कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे आउटपुट कॅरेक्टरिस्टिकची डेफिनेशन तुम्ही काय सांगू शकता? इट इज अ ग्राफ आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज when input voltage is constant. When input voltage is constant. But input voltage नाही, input current, sorry, input current is constant. When input current is constant म्हणजे काय? इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि आउटपुट त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे. असा आहे. तर त्याचा ग्राफ कसा येतो बघा. आउटपुट कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ असा असतो. काय आहे? वेगवेगळ्या करंटच्या व्हॅल्यूज इथे कॉन्स्टंट ठेवलेल्या आहेत. इथं इनपुट करंट काय आहे? तर आयबी. इथं आयबी 10 एंपियर ठेवलेला आहे. 1 मिली एंपियर असेल. तो आयबी 10 असं केलेला आहे. इथं आयबी 20, आयबी 30, आयबी 40. म्हणजे आयबी 20 बेस करंट आहे का? बेस करंट किती? इनपुट करंट. म्हणजे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये आउटपुट करंट असतो आयसी आणि व्हीसीई चा आउटपुट व्होल्टेज. इनपुट करंट असतो आयबी आणि इनपुट व्होल्टेज असतं व्हीबी. तर इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि आउटपुटचा करंट आणि व्होल्टेज आपल्याला ऑब्झर्व करायचं असतं. ओके, आपण फक्त असे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स असते असे ड्रॉ करायचे. लक्षात ठेवा. कलेक्टर करंट आणि व्हीसीई व्होल्टेज आणि बेस करंट असं ड्रॉ करायचा. ओके, ते 0 असतं. आता 3 रिजन्स आहेत. म्हणजे 3 रिजन्स कुठले कुठले आहेत? आता हे याच्यामध्ये इथं असं डिवाइड करायचं. तुम्ही कॉन्स्टंट आहे असं होत आहे की नाही तिथून डिवाइड करायचं. हा असतो आपला सॅच्युरेशन रिजन. दिस इज अ सॅच्युरेशन. तिथून इथपर्यंत जो काही रिजन असतो तो असतो सॅच्युरेशन सॅच्युरेशन रिजन. हा 0 ज्या खालीचा रिजन असतो ना 0% खाली कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन. आणि ह्या इकडला जो पाहिजे तो कॉन्स्टंट राहील तो असतो आपला ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन. कुठले कुठले रिजन्स कुठं काढलेले आहेत दिसतंय का तुम्हाला? हो सर, दिसतंय. दिसतंय का? हो सर. सगळ्यांना गर्ल्स मध्ये दिसतंय का? हो सर. हो सर. काय ड्रॉ केले समजले का? कसं ड्रॉ केलंय? हे अशी रक्कम आहे. काय असते? इनिशियल इनपुट इन्क्रीज होतो व्होल्टेज नंतर कॉन्स्टंट राहतो. कॉन्स्टंट व्होल्टेज ड्रॉ केलेला आहे.
कॉन्स्टंट करा. जसं जसं तुम्ही करत इन्क्रीज करणे इनपुटचा तसं तसं त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत गेली. मग काय नाही, हे फक्त असं लक्षात ठेवायचं आहे. मग काय कसं होतंय काय होतंय ते आपल्याला डिटेल मध्ये बघायची गरज नाही. कसं असंच काय येते ते आपल्याला नाही आहे आपल्या सिलेबस. ओके, फक्त हे लक्षात ठेवा. त्याच्यावरून तिथे 3 रिजन्स आहेत. एक कट ऑफ रिजन, दुसरा असं सॅच्युरेशन एक पर्यंत आहे. जिथून पुढं एक कॉन्स्टंट बाहेर चालू झाले तिथून पार्टिशन आहे डिवाइड केले. त्याच्या आधीचा पार्ट आहे तो सॅच्युरेशन रिजन आहे. त्या पुढील पार्ट आहे तो ऍक्टिव्ह रिजन आहे. त्याच्या पुढील पार्ट आहे तो ऍक्टिव्ह रिजन आहे. आले का लक्षात? हा 0 पासून खालीचा पार्ट आहे तो कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन, सीजन ऍक्टिव्ह रिजन. आले लक्षात? हो सर. हो सर. आता त्याला 2 जंक्शन आहेत बघा आपल्या. आता हे रिजन्स कुठल्या रिजन्स मध्ये काय होतं त्यासोबत बघायचं आहे. एक सांगतो तुम्हाला. तर ट्रान्झिस्टरला 2 जंक्शन आहेत. एक ट्रान्झिस्टर आपण एक ट्रान्झिस्टर घेऊ. कनेक्टर बेस एक जंक्शन आहे. कुठले जंक्शन आहे? जंक्शन कुठले जंक्शन आहे सांगू शकता का? कुठले जंक्शन आहे? हे जंक्शन आहे कुठला आहे? कशा कशाला कनेक्ट केले होते जंक्शन? कुठल्या कुठल्या कनेक्ट केले? पी ला काय कनेक्टेड आहे? पी टाइप मटेरियलला कुठला टर्मिनल कनेक्टेड आहे? बेस. बी. टाइप मटेरियल आहे तर इमिटर. इमिटर. बी जंक्शन. बेसला आणि इमिटरला कनेक्ट केलेलं आहे. बेस इमिटर जंक्शन. आता हे कुठला असेल? जंक्शन कुठला असेल मग? बीसी. बीसी जंक्शन. आता हे 2 जंक्शन्स आहेत आपल्या ट्रान्झिस्टर मध्ये. 2 जंक्शन आहेत. आता कुठले इनपुट जंक्शन आहे कुठले आउटपुट जंक्शन आहे कोण सांगू शकताय का? इनपुट जंक्शन कुठला आहे आणि आउटपुट जंक्शन कुठला आहे? आयबीसी आउटपुट. आयबीसी नाहीये, जंक्शन आहे. जे केले जे आय नाहीये, जे आहे. म्हणजे बघा मी काय सांगतोय, दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का लिहिलेलं? हो सर. हो सर दिसतंय. BC is the output junction. हे लक्षात असो. BC is the output junction and BE is the input junction. हे कशाला सांगतोय? ते प्रत्येक जंक्शनचं प्रत्येक रिजन मध्ये एक महत्व आहे. त्याच्यानुसारच आपले जे काही 2 ऍप्लिकेशन आहेत आपल्या डायोडचे, आपल्या ट्रान्झिस्टरचे, ते त्याच्यावरती महत्वाचे आहेत. म्हणजे जे काही पुढचे आपल्याला 2 पॉईंट स्टडी करायचे आहेत, ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच आणि ट्रान्झिस्टर ऍज अ एम्प्लिफायर. त्यासाठी हे रिजन्स महत्वाचे आहेत आणि ते कुठले जंक्शन्स कसे आहेत ते महत्वाचं आहे. ओके, 2 जंक्शन्स आहेत लक्षात आले सगळ्यांच्या. आता पहिला रिजन आपण स्टार्ट. पहिला रिजन कोणता आहे? कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन. ओके, कट ऑफ रिजन कशाला म्हणायचं बघा? इन दिस रिजन बोथ दी जंक्शन्स आर रिव्हर्स बायस. तर मी काय सांगतोय? इन कट ऑफ रिजन both the junctions are reverse. ते रिव्हर्स असं करायचं, रिव्हर्स बायस. म्हणजे हे पीसी जंक्शन आणि इनपुट जंक्शन आणि आउटपुट जंक्शन हे दोन्ही जंक्शन्स काय असणार आहेत? रिव्हर्स बायस आहे. आता दोन्ही जंक्शन जर रिव्हर्स बायस असतील तर आपला ट्रान्झिस्टर ऑन असेल का ऑफ असेल? दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस असतील तर ट्रान्झिस्टर आपला ऑन असेल का ऑफ असेल? ऑफ. ऑफ. गर्ल्स मध्ये मुलींनी पण मला रिप्लाय द्यायचा आहे ह्याच्यात. तुम्ही मुली काहीच रिप्लाय देत नाहीये. काय असेल? ऑफ असेल का ऑन असेल? ऑफ. ऑफ असेल. ऑफ असेल. ओके, म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? इन दिस रिजन our BJT is act as, ह्या रिजन मध्ये आपला BJT act as off switch, act as
ऑफ स्विच. का ऑफ स्विच म्हटलं आपण? कशामुळे ऑफ स्विच आहे? रिव्हर बायस. कारण रिव्हर्स बायस. पुढील जंक्शन्स आहेत ते काय आहे? रिव्हर्स बायस. म्हणून आपला जो काय ट्रान्झिस्टर हा आपला ऍज अ ऑफ स्विच म्हणून आपला ऍक्ट होणार. ओके, हे झालं कट ऑफ रिजन बद्दल. दुसरा रिजन आहे सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन सॅच्युरेशन रिजन. दुसरा आहे सॅच्युरेशन. आता सॅच्युरेशन रिजन मध्ये काय आहे? इन दिस रिजन both junctions are forward bias. Both junctions are forward bias. Both junctions are forward bias. मग याच्यामध्ये बीजेटी ऍक्ट ऍज ऑन स्विच और ऑफ स्विच किंवा काय म्हणून ऍक्ट होईल? याच्यामध्ये म्हणजे काय सांगितलं, याचं काय सॅच्युरेशन रिजन आहे. सॅच्युरेशन रिजन मध्ये हे जे काही दोन्ही जंक्शन्स आहेत ते फॉरवर्ड बायस असतील असं सांगितलेलं आहे. दोन्ही जंक्शन्स काय असतील? फॉरवर्ड बायस असतील. तर तुमचा ट्रान्झिस्टर ऑन म्हणून ऍक्ट होईल का ऑफ म्हणून ऍक्ट होईल? ऑन. ऑफ. 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 जर दोन्हीही जर फॉरवर्ड असतील, फॉरवर्ड बायस मध्ये डिव्हाइस आपला ऑन होतो का ऑफ होतो? फॉरवर्ड बायस मध्ये डिव्हाइस आपला ऑन होतो का ऑफ होतो? काय होतो? ऑन. ऑन होतो ना. म्हणजे ह्या सॅच्युरेशन रिजन मध्ये ट्रान्झिस्टर ऍक्ट ऍज और बीजेटी ऍक्ट ऍज काय हो? ऑन स्विच. ऑन स्विच. बीजेटी काय म्हणून ऍक्ट होणार आहे? तर ऑन स्विच. आले का लक्षात? दोन रिजन समजलेत का? कट ऑफ रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. हो सर. सगळ्यांना हो सर. ओके. आता थर्ड रिजन कुठला रिजन राहिला? ऍक्टिव्ह रिजन. आता याच्यामध्ये बघा, इन ऍक्टिव्ह रिजन इनपुट जंक्शन इज फॉरवर्ड बायस and output junction is reverse bias. लक्षात येते का बघा? ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय आहे? हा जो ऍक्टिव्ह रिजन आहे त्याच्यामध्ये इनपुट जंक्शन इज फॉरवर्ड बायस and output junction is reverse bias. त्याच्यामध्ये काय होतंय? एक जंक्शन फॉरवर्ड मध्ये होतंय, एक जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असतं. फॉरवर्ड कुठला असणार आहे? इनपुट जंक्शन. म्हणजे हे जंक्शन आपलं फॉरवर्ड असणार आहे, हे जंक्शन आपलं रिव्हर्स असणार आहे. इनपुट जंक्शन फॉरवर्ड असणार आहे, आउटपुट जंक्शन रिव्हर्स असणार आहे. आणि ह्या रिजन मध्ये, ऍक्टिव्ह रिजन मध्ये our BJT act as amplifier. BJT act as amplifier. समजलेत का तिन्ही रिजन्स? हो सर. सगळ्यांना समजलेत का? बाकीचे हो सर. तिन्ही रिजन्स समजलेत? काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? कोणाला काय समजलं असं आहे का? सर एकदा डबल सांग. डबल सांगायचंय बघा. कट ऑफ रिजन मध्ये काय सांगितलं? काय सांगितलंय कट ऑफ रिजन मध्ये? इथे दोन जंक्शन्स आहेत, ते दोन्ही जंक्शन्स काय असतील?
रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस असते. रिव्हर्स बायस मध्ये डिव्हाइस आपला ऑन होतो का ऑफ होतो? ऑफ. ऑफ. ऑफ होतो. दोन्ही जंक्शन जर रिव्हर्स असतील तर आपला ट्रान्झिस्टर काय म्हणून ऍक्ट होणार आहे? ट्रान्झिस्टर काय म्हणून ऍक्ट होणार आहे? ऑफ. ट्रान्झिस्टर इज ऍक्ट On. ट्रान्झिस्टर हा आपला ऑफ स्विच म्हणजे कट ऑफ रिजन मध्ये ट्रान्झिस्टर हा आपला ऑफ स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. म्हणजे त्याचं जे काही ऍप्लिकेशन असणार आहे ऍक्टिव्ह रिजनचं ते ऑफ स्विच म्हणून असणार आहे ऍक्टिव्ह रिजन. ओके. आता सॅच्युरेशन रिजन, सेकंड रिजन आहे सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मध्ये काय सांगितले? On. जंक्शन्स आहेत ते फॉरवर्ड बायस मध्ये असतात. ते दोन्ही जंक्शन्स काय असतील? फॉरवर्ड बायस असतील. जर दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस असतील आणि एखाद्या डिव्हाइस जर फॉरवर्ड बायस असेल तर तो ऑन म्हणून ऍक्ट होतो का ऑफ म्हणून ऍक्ट होतो? On. On. ऑन म्हणून. On. म्हणून सॅच्युरेशन रिजन मध्ये BJT हा तुमचा ऑन स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. समजते का? म्हणजे सॅच्युरेशन रिजन मध्ये आपला डिव्हाइस हा ऑन स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. तर आता ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय सांगितले? तिथलं इनपुट जंक्शन तुमचं हे जे इनपुट जंक्शन आहे ते फॉरवर्ड बायस असेल, त्या आउटपुट जंक्शन तुमचं रिव्हर्स बायस असेल. असं जर असेल इनपुट जंक्शन इज फॉरवर्ड बायस आणि आउटपुट जंक्शन इज फॉरवर्ड बायस असं जर असेल तर अशा केस मध्ये तुमचा ट्रान्झिस्टर हा त्याचा ऍम्प्लिफायर म्हणून वर्क करत असतो. अशा केस मध्ये ट्रान्झिस्टर हा तुमचा ऍज अ ऍम्प्लिफायर म्हणून यूज होत असतो. समजले का आता? हो सर. मला कसं करणार? हो सर समजलं. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच. आता इथे काही रिजन्स बघितले तर स्विच म्हणून ट्रान्झिस्टर जर आपल्याला वर्क करायचा असेल तर कुठल्या कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट झाला पाहिजे, कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट झाला पाहिजे? कुठल्या रिजन मध्ये वर्क झाला पाहिजे ट्रान्झिस्टर? ट्रान्झिस्टर स्विच म्हणून. स्विच म्हणजे काय असतं? स्विच कशासाठी यूज करतो आपण? On off. ऑन ऑफ साठी. ऑन ऑफ कुठल्या कुठल्या रिजन मध्ये होतंय, कसं होतंय? कट ऑफ मध्ये ऑफ. कट ऑफ मध्ये ऑफ होतोय, सॅच्युरेशन मध्ये ऑन होतोय. कट ऑफ मध्ये ऑफ होतंय, सॅच्युरेशन मध्ये कट ऑफ मध्ये ऑफ होतंय, सॅच्युरेशन मध्ये ऑन होतंय. बरोबर आहे का? हो सर. हो सर. ओके. बघा नेक्स्ट आहे ट्रान्झिस्टर घ्यायचा. ट्रान्झिस्टर act as switch. ट्रान्झिस्टर हा स्विच म्हणून कसा ऍक्ट होतो? एक सर्किट डायग्राम आहे. आरबी बेस रजिस्टर बेस टर्मिनल रजिस्टर असेल आरसी कनेक्ट करतात. तसे डायग्राम्स ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज स्विच म्हणून आपल्याला जर वर्क करायचं असेल तर आपल्याला याची डायग्राम यूज करावी लागेल. ओके. आणि इथून आपण काय करत असतो? असे डायग्राम. आता
ट्रान्झिस्टर ऍक्ट ऍज अ स्विच, जर स्विच म्हणून ट्रान्झिस्टर वर्क करायचा असेल तर मला सांगा ट्रान्झिस्टर कुठल्या कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट असायला पाहिजे. जर आपल्याला ऑन स्विच म्हणून घ्यायचं असेल पाहिजे की ऑन स्विच म्हणून जर आपल्याला ट्रान्झिस्टर वर्क घ्यायचं असेल ऑन स्विच, ट्रान्झिस्टर कुठल्या रिजन मध्ये वर्क व्हायला पाहिजे. सॅच्युरेशन. ऑफ साठी कशासाठी वर्क व्हायला पाहिजे. कट ऑफ रिजन मध्ये. कट ऑफ रिजन, कट ऑफ रिजन मध्ये आपलं ट्रान्झिस्टर वर्क व्हायला पाहिजे. ओके, आता बघा हा आरसी आहे, आपल्याला आपलं स्विच आहे, ग्राउंड स्विच आहे, स्विच आहे म्हणजे आपला ट्रान्झिस्टर आहे, थोडक्यात आपला बीजेटी आहे. ट्रान्झिस्टर आपण ऍक्टिव्ह स्विच म्हणतो. आता काय हो कट ऑफ रिजन मध्ये काय आहे. कट ऑफ रिजन मध्ये दोन्ही जंक्शन्स काय असतात कट ऑफ रिजन मध्ये. रिव्हर्स. रिव्हर्स. जंक्शन आणि जंक्शन आहे डीसी जंक्शन काय असतात रिव्हर्स बायस असतात. जर रिव्हर्स बायस असतील तर बीजेटी आपला ऑन असेल का ऑफ असेल. ऑफ असेल. ऑफ असेल. बीजेटी आपला ऑफ असेल. हे स्विच काय असेल आपलं ओपन सर्किटेड असेल. स्विच आपला ऑफ असेल तर मला सांगा इकडून जो काय करंट येणार आहे तो करंट आपला खाली ग्राउंड करंट फ्लो होईल का जाईल का. नाही. नाही. काय सगळा करंट आहे किंवा सगळं व्होल्टेज असं कुठे मिळतो आउटपुटला मिळेल. ज्यावेळी ट्रान्झिस्टर हा ऑफ स्विच असतो त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट व्होल्टेज मिळत असतं का. हे सगळं व्होल्टेज जे ग्राउंडला जायचं ते स्विच जर ऑफ असेल तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज जास्त मिळेल. कारण हेच इथून खाली जर सप्लाय करत असेल तर हे सगळं व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळत असतं. आले लक्षात. कारण हो सर. खाली आपला सिग्नल जाणार आहे का तर नाही जाणार. तर ते कुठं जाणार आहे आउटपुटला जाणार. हे झालं ऑफ स्विच. आता ऑन स्विच साठी काय असेल फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड. सॅच्युरेशन. सॅच्युरेशन. तर डीई जंक्शन आणि डीसी जंक्शन काय असेल याच्यामध्ये फॉरवर्ड. फॉरवर्ड. डीसी आणि डीई जंक्शन फॉरवर्ड असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर आपला काय म्हणून वर्क होणार आहे ऑन. ऑन. तर ट्रान्झिस्टर आपला ऑन स्विच म्हणून वर्क होत असतो. आता बघा ट्रान्झिस्टर इज ऑन स्विच. आता या टाइमला तुमचा करंट खाली जाईल का याच्यात ग्राउंडला. हो सर. हो सर. हो सर. करंट आपला ग्राउंडला जाईल का. जर करंटला ग्राउंडला जात असेल तर इकडे आपल्याला इकडं तुम्ही येणारा करंट दोन्हीकडे डिवाइड आहे खाली आणि एक आउटपुट साइडला. बरोबर आहे का. हो सर. हो सर. डिवाइड झाला ना या पॉइंटला खाली ग्राउंडला पण जाईल आणि इकडे आउटपुटला पण मिळेल. येते लक्षात. म्हणजे हा जो काय आयसी करंट आहे तो आउटपुट करंट मध्ये आणि हे जे काय आपला आय करंट असेल इमिटर करंट म्हणजे हा आयसी करंट आपला दोन याच्यात डिवाइड झाला. आउटपुट करंट आणि म्हणजे काय असेल आयसी इक्वल टू आय 0 प्लस आय म्हणजे हे जे काय आयसी आहे ते दोन्ही याच्यामध्ये डिवाइड आले का लक्षात. म्हणजे इथं व्होल्टेज तुम्हाला कमी मिळेल ऍज कम्पेअर टू स्विच आपला ऑफ असताना. ऑफ असताना आपल्याला मॅक्झिमम मिळेल कारण ते ग्राउंड होणार नाही तिथून आपला सप्लाय डिवाइड होणार नाही. त्यामुळे तिथं आपल्याला आउटपुट व्होल्टेज जास्त मिळेल. इथं आपल्याला आउटपुट व्होल्टेज कमी काय मिळेल ग्राउंड होते. इथं आपल्याला ग्राउंडला सिग्नल सर्किट कंप्लीट होते त्यामुळे करंट आपला डिवाइड होतो आउटपुटला आपल्याला कमी सप्लाय व्होल्टेज. समजलंय ऑन स्विच मध्ये कसं वर्क होतंय आणि ऑफ स्विच मध्ये कसं वर्क होतंय. हो सर. हो सर. हो सर. स्विच ही कन्सेप्ट समजली का. ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच समजलंय का. हो सर. हो सर. हो सर.
स्विच आपण बघितलं. नेक्स्ट पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट बघा, आता दोन गोष्टी आहेत. एक आहे नेक्स्ट पॉइंट आहे कॉमन बेस. कॉमन बेस म्हणजे सीबी. सीबी कॉमन बेस. सीबी कॉमन बेस करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर. करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर यालाच काय म्हणतात? हा जो असतो तो कशाने इंडिकेट केलेला असतो बघा, अल्फा डीसी. हा जो काही इंडिकेट करतो तो असतो अल्फा डीसी. कॉमन बेस करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर अल्फा डीसी. करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर किंवा करंट गेन म्हणा, करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर किंवा करंट गेन म्हटलं तरी चालू शकतं. आता कॉमन बेस जंक्शन मध्ये मला सांगा, आता कॉमन बेस जंक्शन आहे सर्किट डायग्राम ड्रॉ करतो कॉमन बेसची, ज्यामध्ये मला इनपुट टर्मिनल आणि आउटपुट टर्मिनल तुम्ही मला सांगायचं आहे. बेस कनेक्टर एकाल प्रायोरिटी दिल्यावर असं सर्किट आहे. तर मला सांगा इनपुट टर्मिनल कुठला असेल त्याच्यामधला? बी. आयसी. जी कुठं आणलंय? कसा घेतो तुम्हाला इनपुट टर्मिनल आणि आउटपुट टर्मिनल कसं फाइंड आउट करायचं मी सांगितलं होतं. बघा, इनपुट टर्मिनल फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी बेसला द्यायची, सेकंड प्रायोरिटी इमिटरला द्यायची. आउटपुट टर्मिनल फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी कलेक्टरला द्यायची, सेकंड प्रायोरिटी इमिटरला द्यायची. बरोबर आहे? आता मला सांगा, इथे जर बेस कॉमन असेल तर इनपुट टर्मिनल कुठला असेल? मग बी. बी. इमिटर असेल ना. इमिटर इज द इनपुट टर्मिनल. म्हणजे हा जो काय करंट असेल, आई इज द इनपुट करंट. त्या करंट फॅक्टर मध्ये आपण बघितलेला आहे काल. जर डायग्राम तुम्ही बघितली तर तुम्ही सांगितले की लिहिलेलं आहे कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये कुठले कुठले फॅक्टर आहेत. कॉमन बेस दिसतंय का तुम्हाला? याच्यामध्ये मोबाईल दाखवतो, इथे दिसतंय का तुम्हाला? कॉमन बेस कॉन्फिगरेशन इनपुट करंट कुठला आहे याच्यामध्ये? इनपुट करंट कुठला आहे दिसतंय का सगळ्यांना? हो सर. कुठला आहे इनपुट करंट? इनपुट करंट आणि आउटपुट करंट मला सांगा फक्त, कुठला कुठला आहे? इनपुट बी इन आउटपुट बी सी. इनपुट करंट आई आहे, आउटपुट करंट आयसी आहे. बघा याच्यामध्ये याचा दिला इनपुट करंट. बघा इथे इनपुट करंट आणि इथं आहे इनपुट आउटपुट करंट. ओके, म्हणजे याच्यामधला इनपुट करंट आई आहे आणि आयसी इज द आउटपुट करंट. म्हणजे याचे इनपुट टर्मिनल इमिटर आहे आणि आउटपुट टर्मिनल कलेक्टर आहे. ओके, इनपुट करंट आई आहे, आउटपुट करंट आयसी आहे. तर मला सांगा, ज्यावेळेस आपण गेन बघत असतो, गेन म्हणजे काय असतं? व्हॉट इज गेन? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. इनपुट कुठला आहे? आता करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की करंट गेन असतो अल्फा डीसी. गेन म्हणजे काय असतो? किंवा करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय असते? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आता कशाचा करंट कॅल्क्युलेट करतोय आपण? कशाचा करंट बघतोय आपण? कशाचा करंट एम्प्लिफिकेशन, कशाचा फॅक्टर बघतोय आपण? करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर बघतोय ना. काय कशाचा गेन बघतोय नक्की? एम्प्लीफायर फॅक्टर. एम्प्लिफिकेशन फॅक्टर. कशाचा एम्प्लिफिकेशन फॅक्टर बघतोय?
व्होल्टेज करंट पॉवर करंटचा करंट कशाचा गेन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे करंटचा का व्होल्टेजचा करंटचा गेन जर बघत असेल तर ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण आउटपुट करंट डिवाइडेड बाय गेन कसा कॅल्क्युलेट करतो आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इनपुट आउटपुट करंट डिवाइडेड बाय इनपुट करंट आउटपुट करंट कितना है आउटपुट करंट कितना है आयसी आयसी इनपुट करंट कितना है आयई म्हणजे अल्फा डीसी अल्फा हे कशासाठी आहे तर कॉमन बेस साठीच आहे बघा अल्फा डीसी इक्वल टू आयसी डिवाइडेड बाय आई कसा आलं समजलं का अल्फा डीसी इक्वल टू आयसी डिवाइडेड बाय आई म्हणजे आउटपुट करंट ऑफ कॉमन बेस डिवाइडेड बाय इनपुट करंट ऑफ कॉमन बेस दिस इज द हे महत्त्वाचं आहे हे कॉन्फिगरेशन आपण याच्यासाठी बघितले होते आता हे झालं कॉमन बेस करंट ऍप्लिकेशन फॅक्टर ओके आता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचा कॉमन इमिटर करंट ऍप्लिकेशन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा नेक्स्ट पॉइंट आहे कॉमन इमिटर करंट ऍप्लिकेशन फॅक्टर कॉमन इमिटर करंट ऍप्लिकेशन फॅक्टर कॉमन इमिटर करंट ऍप्लिकेशन फॅक्टर त्याला बीटा डीसी असतो कॉमन इमिटर साठी बीटा यूज करतात कॉमन इमिटर साठी बीटा यूज करतात तर कॉमन इमिटर मध्ये मला सांगा इनपुट करंट कुठला असेल कॉमन इमिटर मध्ये इनपुट करंट कुठला असेल आयबी आयबी चे इनपुट करंट ओके आउटपुट करंट आयसी आउटपुट करंट आयसी तर मला सांगा बीटा डीसी ची इनपुट काय येईल बीटा डीसी इक्वल टू IB divided by IC. IC divided by IB. IC divided by IB ना आउटपुट करंट डिवाइडेड बाय इनपुट करंट असतो ते लक्षात घ्या दोन फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला काय आहे बघा इथे सांगितलं इनपुट करंट जे आपल्याला पुढे बीटा डीसी आणि अल्फा डीसी मध्ये रिलेशन फाइंड आउट करायचा ते बघा अल्फा डीसी इज इक्वल टू काय आहे IC डिवाइडेड बाय IE हे एक लक्षात ठेवायचं आहे and beta DC is equal to IC divided by IB IC divided by IB हे असं आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे ह्या दोन्हीचे रिलेशन फाइंड आउट करायचा रिलेशन बिटवीन अल्फा डीसी आणि बीटा डीसी नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन अल्फा डीसी आणि बीटा डीसी त्यामधलं रिलेशन अल्फा डीसी आणि बीटा डीसी मधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं रिलेशन अल्फा आणि बीटा असं म्हणतात तरी अल्फा डीसी बीटा डीसी असं म्हणतात चालेल किंवा अल्फा आणि बीटा असं म्हणतात तरी चालू शकते तो यासाठी देताना अल्फा आणि बीटा असं दिलं तरी पण चालू शकतं ओके आता आपण काल जे काय वर्किंग बघतो होतो एनपीएन ट्रान्झिस्टर एनपीएन ट्रान्झिस्टर वर्किंग बघितलं काल आपण एनपीएन ट्रान्झिस्टर वर्किंग बघितलं का काल हो सर ओके तिथे करंटचं इक्वेशन आलं होतं बघा ते करंटचं इक्वेशन आलं होतं IE इज इक्वल टू काय आलं होतं IE इज इक्वल टू काय इक्वेशन सांगू शकते का कोण IB plus IC. IB plus IC. IE is equal to IE is equal to IB plus IC. IE is equal to IB plus IC. This is the equation number 1. Okay. आणि इथं काय करायचं आहे आपल्याला अल्फा डीसी माहित आहे अल्फा डीसी ची व्हॅल्यू काय आहे IC upon IE.
IC upon IE. IC divided by IE. हे आपल्याला माहित आहे. We know that. Okay. We know. आपल्याला माहित आहे. आपण कसं फाइंड आउट केलं ते. करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर ऑफ कॉमन बेस. ओके. आता काय आहे? नेक्स्ट स्टेप आहे पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन 1 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. इक्वेशन 1 इक्वेशन 2 ह्या इक्वेशनची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. काय इक्वेशन अल्फा डीसी इज इक्वल टू काय? अल्फा डीसी इज इक्वल टू काय? या आई ची व्हॅल्यू फक्त ह्या आईच्या ठिकाणी पुट करायची आहे. ठीक आहे लक्षात? IC divided by IB plus IC. IC divided by IB plus IC. IC. ओके. हे इक्वेशन जरा सेपरेट करा बरं. कशी? IC divided by IB plus IC divided by काय येऊ? IC. IC. IC कॅन्सल होईल. काय IC divided by IB काय हो? IC divided by IB ची व्हॅल्यू काय आहे? IC divided by IB ची व्हॅल्यू काय आहे? बीटा. Beta. बीटा डीसी. म्हणजे याच्या ठिकाणी आपण बीटा डीसी करू शकतो का? या पूर्ण याच्या ठिकाणी आपण बीटा डीसी करू शकतो का? हो sir. हो सर. बीटा डीसी प्लस काय येऊ? बीटा डीसी प्लस काय येईल? IC ला IC कॅन्सल झाल्यानंतर काय येतं? काय राहील? काय राहील? IC डिवाइडेड बाय IC काय येते व्हॅल्यू? काय असतं सांगा मला? IC डिवाइडेड बाय IC किती येते? 0 येतं का 1 येतं? 1. 1. 1. एवढं का आलं? IC divided by IC काय येते? 1. So this is the relation between alpha DC and beta DC. Alpha DC आणि beta DC मध्ये रिलेशन. समजलंय का कसं कॅल्क्युलेट केलंय? हो sir. हो सर. रिलेशन कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे? काय केलं बघायचं ते थोडस आपलं चुकलंय. काय केलंय इथं काय केलंय? या इक्वेशन नंबर 3 आहे. या इक्वेशन नंतर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला IB ने डिवाइड केले. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय IB. या IB ने काय केलं? न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलं. काय सांगू शकते मला? IC divided by IB divided by IB divided by IB plus IC divided by IB. divided by IB divided by IB divided by IB. IB divided by IB plus I know IC divided by IB. divided by IB. कसा निकालेगा हे? इक्वेशन अल्फा डीसी इज इक्वल टू इक्वेशन नंबर 4 कसा निकालेगा? हो sir. आता याच्यामध्ये ते प्रूव्ह करायचं आहे. हे IB ला IB जाईल तर आता काय येतो? IC डिवाइडेड बाय IB काय आहे? IC Beta DC. Beta DC.
बीटा डीसी. बीटा डीसी डिवाइडेड बाय काय येतो आयबी डिवाइडेड बाय काय आलं 1 1 आयसी डिवाइडेड बाय काय आहे बीटा डीसी Beta DC. रिलेशन अल्फा डीसी इज इक्वल टू आले का लक्षात आता हे अल्फा डीसी इज इक्वल टू असा आहे बरं का अल्फा डीसी इज इक्वल टू हे इक्वेशन तुम्ही असं लिहिलेलं आहे त्याला अजून एका पद्धतीने याचं रिलेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो आपण अजून एका मेथडने याचं रिलेशन कॅल्क्युलेट करू शकतो कसं हे तुम्हाला समजलंय का हो सर. हो सर. आता एक दुसरी मेथड आहे त्याचं रिलेशन फाइंड आउट करायची बीटा डीसी म्हणजे काय बीटा डीसी काय आहे आयसी अपॉन आयबी आयबी आयसी डिवाइडेड बाय आयबी बरोबर आता मला सांगा आपल्याला आयबी चे इनपुट करायचं आयई इज इक्वल टू काय आहे आयबी आयबी प्लस आयसी IB plus IC. प्लस आयसी आता हेच इक्वेशन आयबी इज इक्वल टू लिहायचं आहे इक्वेशन नंबर 2 हे फक्त आपल्याला आयबी इज इक्वल टू असं लिहायचं आहे कसं लिहिणार आयबी इज इक्वल टू आयई मायनस आयसी आयबी इज इक्वल टू आयई मायनस आयसी हे इक्वेशन 3 ची किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट करायची इक्वेशन 3 ची किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट करायची तर काय येईल बीटा डीसी इज इक्वल टू काय आयसी अपॉन आयई मायनस आयसी आयसी डिवाइडेड बाय आयई मायनस आयसी आयसी इसकी इक्वेशन 4 आता काय करणार नेक्स्ट स्टेप न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला आयई ने डिवाइड करायचं आयई ने डिवाइड करायचं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला आयई ने डिवाइड करायचं काय बीटा डीसी इज इक्वल टू IC upon IE. C divided by IE divided by काय लो IE upon IE. by IE minus IC upon IE. IE तो काय IE कैंसिल होतो तो काय झालं IC divided by IE कशी व्हॅल्यू आहे Alpha DC. अल्फा डीसी Alpha DC. अल्फा डीसी IE divided by काय 1 1 minus IC divided by IE अल्फा डीसी Alpha DC. बीटा डीसी इज इक्वल टू हे असं लिहू शकतो की एक रिलेशन आहे मग असं अल्फा डीसी इज इक्वल टू बीटा डीसी डिवाइडेड बाय 1 प्लस बीटा डीसी दोन रिलेशन्स सांगू शकतो समजले का हो सर. समजले सर याचा फोटो काढून सेंड करा ग्रुपवर हे नोट्स मध्ये दिलेलं आहे रिलेशन फोटोची काही मला वाटत नाही गरज असेल तुम्हाला नोट्स शेअर केल्यात का ओके नाही सर त्याच्यामध्ये ओके सर दिलेलं आहे समजले का सगळ्यांना हो सर हो सर ठीक काय डाऊट असेल तर विचारा मला तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारू शकताय